की दादांसारखा नेता हा होणे नाही. मला व्यक्तिगत वाईट यासाठी वाटतं की कुठंतरी मी त्यांच्या स्वभावाला बांधील राहून काम करतो. सत्यजित त्याच दृष्टिकोनातून काम करतो. आम्ही जरा अक्षय अजून हळूहळू बोलायला त्याला सवय लागल तर शांतपणे घेतो जरा. पण मी असेल, कर्डिले साहेब होते, सत्यजित साहेब, आम्ही मुफट लोक आहोत. आम्हाला दुर्दैवाने चोऱ्या जमत नाहीत किंवा आम्हाला असं स्पष्टता ही आमच्या कदाचित आडे येते. पण आम्ही दादांकडे पाहून असं वागलो आणि शेवटी जनतेसाठी आपण स्पष्ट भूमिका घेत असतो. आम्हाला काय त्याच्यामधलं कुठल्या पदाचा अहंकार होता किंवा आहे असं काही नाही. कधी कधी कठोर व्हावं लागतं. मी नेहमी म्हणतो की कडू बोलणारा माणूसच तुमच्या कामी येऊ शकतो. गोड बोलणारे माणसं घरी बसवा तरच तुमचा विकास होईल, हे माझं स्पष्ट मत आहे. देवळी प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजितजी कदम आणि जिल्हा बँकेचे संचालक अक्षयजी कर्डिले या दोन्हीही राहुरी आणि देवळी प्रवरेच्या व्यापाऱ्यांच्या समस्या घेऊन पालकमंत्री महोदयांकडे आले होते. माननीय पालकमंत्री महोदयांनी देखील व्यापाऱ्यांच्या या मीटिंगसाठी वेळ दिलेला होता. पण दुर्दैवाने जिल्हा परिषदच्या प्रचाराची जबाबदारी शिरूरमध्ये पुणे जिल्ह्यात त्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या कारणाने ते आज या ठिकाणी येऊ शकले नाहीत आणि म्हणून त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मला या ठिकाणी यावं लागलं. जे काही समस्या नगर मनमाडच्या आतापर्यंत या राहुरी शहर आणि देवळी प्रवरेच्या नागरिकांना झालेल्या होत्या, नॅशनल हायवेचे अधिकारी इथे उपस्थित होते. ते सगळ्या प्रश्नांचं एक साधक बाधक चर्चा करून सामंजस्य तोडगा काढून लोकांनाही त्रास होऊ नये, रस्ताही पूर्ण झाला पाहिजे, ठेकेदारालाही सहकार्य व्हावं, प्रशासनावर दबाव येऊ नये आणि या रस्त्यावर वाहतूक करणारे जे साई भक्त आहेत किंवा शनी शिंगणापूर येणारे जे भाविक आहेत त्यांनाही त्रास होऊ नये, अशा प्रकारचं एक मध्यमार्ग आज निघल्यासारखं वाटतो. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की हा रस्ता बऱ्याच वर्षांनंतर होत आहे तर थोडाफार त्रास सहन करावा लागेल आणि जे काही अडचणी असतील त्या अडचणी चर्चेतून सोडवल्या गेल्या पाहिजे. कुठेतरी आंदोलन करून किंवा कुणाला तरी हातपाय मारून किंवा कोणाला झापड मारून हा प्रश्न सुटणार नाही, तो अजून चिघळणार. तर आपण सगळे एकाच भूमिकेत आहोत की रस्ता झाला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं. मला विश्वास आहे की त्या उद्देशाने आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये एक काम चालू आहे, केंद्र सरकारचं काम चालू आहे. तो उद्देश यशस्वी करण्यासाठी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टी असो किंवा सर्व पक्षाचे लोक, मग याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचं श्रेय नाही, सर्वांनी एकामेकाला सहकार्य करा. हा रस्ता सगळ्याचाच आहे आणि म्हणून आपण आज तोडगा काढण्यासाठी मीटिंग घेतली आणि एक सकारात्मक वातावरणात चर्चा झाली आणि मला असं वाटतं की चांगलं काम होईल. दादा काही एक 4-5 दिवसापूर्वी ठीक आहे, आता दुर्दैवाने काहीतरी गैरसमजातून मारहाण झाली, ती दुर्दैवी बाब आहे. मारहाण करणारे पण सगळ्यांना माहिती होते. मी त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी देखील दिलगिरी व्यक्त केलेली आहे की जी काही घटना घडली ती योग्य नाही. काहीतरी शब्दामध्ये त्याला म्हणतो आपण बाचाबाची झाली, काहीतरी वेगळा शब्द निघाला असेल तर त्यामुळं त्याचा पर्याय हा नाही की गुन्हा दाखल व्हावा. मारामारी जरी झाली तर मीच माफी मागितली, ज्यांनी मारलं त्यांनी माफी मागितली आणि मग आता लगेच रस्ता दुसरी सुरू झाला. तर असा सकारात्मक तोडगा काढला पाहिजे. मारामारी झाली लगेच मी गुन्हा दाखल करणार, लगेच पोलीस उचलणार, मग ते वाद चिघळणार, मग कोणतरी रस्ता बंद पाडणार. बिचारे व्यापारी लोक तर या वादात पडू इच्छित नाहीत, ते काय कोणत्या पक्षाची भूमिका घेऊ शकत नाहीत. तर त्यांना त्रास होणं हा आपला प्रयत्न आहे. मी सोमगड आता राहुरीचं जेव्हा पॅच चालू होता तेव्हा ते होते. आज राहुरीचं कुठं पॅच काम चालू नाहीये, राहुरीच्या फॅक्टरीकडे काम चालू आहे. तर जिथं जिथं ते काम चालू आहे त्यांच्या ड्युट्या तशा तशा त्या भागात लावल्या जातात. जसं आता राहुरी फॅक्टरीवर आपण काम सुरू करून परत येत आहोत ते परत राहुरी शहरामध्ये दिसायला लागतील. तर राहुरी शहरामध्ये नव्हते, राहुरीचा हा जो पूर्ण पॅच आहे तो करण्यासाठी घेतले गेले. मात्र आता लग्नाची तीच पाहता आम्ही हा निर्णय घेतला की राहुरीचा एक बडूचा रस्ता पूर्ण केल्यानंतर हा लग्नाचा तीच थोडी थंडवू द्या, तोपर्यंत राहुरीच्या बाहेर काम व्हावं असा आम्ही प्रयत्न केला. त्या लोकेशनला होमगार्ड मात्र आहेत. राहुरी शहरातलं 15 दिवसात काम होणार ना? 20 फेब्रुवारी पर्यंत राहुरी शहरापर्यंत काम आणण्याचा आपला प्रयत्न आहे. पण तुम्ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ज्या लग्न तीत आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणात लग्न आहेत, उद्या पण आहेत, परवा पण आहेत, थोडंसं लग्न तीतच्या वेळेस शहरामध्ये काम करणं हे अतिशय घातक होऊ शकतं. ट्रॅफिक जाम मोठ्या प्रमाणात लागेल. म्हणून हे लग्न सराईच्या त्या तारखा नाही आहेत, त्या तारखा आम्ही आयडेंटिफाय करू आणि मग त्या तारखांमध्येच राहुरी शहरामध्ये त्या 4-5 दिवसामध्ये काम घटकाने उरकून घेऊ. दादा अतिक्रमणाबद्दल आपण काय सांगता? जो काही 30 मीटरचा ROW आहे नॅशनल हायवेने निश्चित केलेला, गटर ज्या ठिकाणी बांधण्यात येत आहे गटारीच्या बाहेर 3
4.2 मीटर ही नॅशनल हायवेची हद्द आहे. आज सगळ्यांची चर्चा केल्यानंतर जे राहुरीमध्ये अतिक्रमण झालेलं आहे, माझी सगळ्या राहुरीच्या सगळ्या जनतेला विनंती आहे की आज या पुढच्या 3 दिवसामध्ये नॅशनल हायवेचे अधिकारी त्यांच्या हद्दी या झेंडा लावून 50-50 मीटरच्या अंतरावर मार्क करतील. त्या हद्दी निश्चित झाल्यावर जेवढे लोक त्या हद्दीमध्ये आहेत त्यांनी त्यांचे जे काही व्यवसाय असतील ते मागं सरकून घ्यावेत आणि मागं सरकल्यानंतर मग तो रस्ता समोपचाराने मोकळा व्हावा आणि तिथं पेव्हिंग ब्लॉकचं प्रयोजन आपण करत आहोत. तो प्रस्ताव दिल्लीला पाठवून तो प्रयोजन झाल्यानंतर पेव्हिंग ब्लॉक लावले जातील. मात्र जर ते मागे गेले नाहीत तर अतिक्रमण काढायचा निर्णय हा घ्यावा लागेल आणि प्रशासन अतिक्रमण काढायचा निर्णय घेऊन पुढे कारवाई करेल.